दगडीच्या मैदानाचा विचार केला तर क्वार्टर फायनलचा सामना जर विचार केला कालच्या दिवसाचा मित्रांनो एकता संघ थेट फायनल मध्ये प्रवेश केला या दगडीचा 20-21च्या या संपूर्ण भव्यदिव्य आयोजनामध्ये. आणि जर विचार केला स्ट्रायकिंगवर असणारे फलंदाज सतीश जसे नॉन स्ट्रायकिंगवर असणारा फलंदाज विश्वनाथ दानवले, दोन्ही फलंदाज मॅन इन फॉर्म. मागील सामन्याचा विचार केला तर सतीश यांच्या माध्यमातून उत्कृष्ट पद्धतीची फलंदाजी, 7 चौकार मित्रांनो मैदानामध्ये 34 धावांची खेळी या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अशाच प्रकारचा खेळ निश्चित या सामन्यामध्ये देखील पाहायला मिळतो. काही पाहणं उत्तेजनक असणार आहे. इथून मात्र जर विचार केला तर अमन लोहिया हा खेळाडू आता मात्र कव्हर पॉइंट रिझन मध्ये आता मात्र खेळताना पाहायला मिळेल. त्यानंतर मात्र दुसरा खेळाडू परेश कडके मिड विकेट रिझन मध्ये, म्हणजे फार उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू येस गेम इज ऑन. गोलंदाज सुरेश मुनी तर स्ट्रायकिंग फलंदाज आता मात्र एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे मात्र जोरदार अपील, परंतु मात्र पहिला चेंडू निर्धाव पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या मात्र अजून देखील आपल्याला श्रीगणेश होताना पाहायला मिळत नाही. पहिल्या चेंडू निर्धाव पद्धतीचा पाहायला मिळतोय. या षटकामध्ये कितपत धावा खर्च करतोय गोलंदाज सुरेश. आता मात्र शपलवून खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू मात्र वेगाने गेला होता, परंतु मन्नी याच्या माध्यमातून मात्र खूप उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आणि केवळ मिळते ते सिंगल पद्धतीची धाव आणि सिंगल धावसंख्येने मात्र स्वतःच आणि संघाचं श्रीगणेश करतोय एक याच्या मदतीनं. तर स्ट्रायकिंगवर पाहायला मिळतं विश्वनाथ दानवले. निश्चितच पाहायला मिळाला विश्वनाथ दानवले याचा तर वाई क्रिकेटच्या माध्यमातून देखील हा खेळाडू खूप महत्वपूर्ण खूप मोठमोठे फटके आपल्याला मारताना पाहायला मिळतो. तर निश्चित या खेळाडूच्या माध्यमातून कितपत विक्रम निश्चित 50 या मैदानाचा विचार केला तर 50 धावांची वारी देखील या संपूर्ण सीझन मध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. बघूया या सामन्यामध्ये कितपत धावा खर्च करतोय. आता मात्र उत्कृष्ट फटका चेंडू लगावलाय तो कव्हर पॉइंट रिझन मध्ये सीमारेषेच्या बाहेर, वन बाउंड चौकार. उल्लेख केला होता या खेळाडूचा मित्रांनो. आणि आपल्या नावारूपाला मात्र उत्कृष्ट शॉट सुरेश मोहनी याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. विचार केला मागील चेंडूवर अमन लोहिया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होता, परंतु त्याला पॉइंट रिझन मध्ये ढकलून काढलं. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट, परंतु अटेम्प्ट इज अनसक्सेसफुल. आणि मात्र लेग बाईकच्या माध्यमातून मिळते ती सिंगल. आणि या सिंगलच्या माहितीने 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 6च्या घरामध्ये. आता मात्र पुन्हा एकदा शपलवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू येतोय तो निर्धाव आणि निर्धाव चेंडूने मात्र 5 चेंडूचा यशस्वीरित्या खेळ पूर्ण आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावसंख्या. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावसंख्या. आता मात्र मोठा फटका, चेंडू जातोय तो सीमारेषेच्या बाहेर, आकाशाला गवस निघालणारा ब्रँडेड षटकार. जर विचार केला शेवटच्या चेंडूवर येतोय मात्र एक ब्रँडेड षटकार आणि या षटकाराच्या मदतीने पहिल्या षटकाचा वाजविकेट समाप्त आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनगणिबात 12च्या घरामध्ये. बघूया दुसऱ्या षटकासाठी वर्णी लागते. आता मात्र गोलंदाज भावेश उर्वेकर, आज मात्र अरविंद ढेकळे या गोलंदाज अरविंद ढोके या गोलंदाजाचा विचार केला तर आज मात्र कुठेतरी सातत्याने दुसऱ्या षटकासाठी वर्णी लागते गोलंदाज भावेश उर्वेकर. निश्चित कुठेतरी रणनीती आपल्याला चेंज होताना पाहायला मिळते रॉयल या संघाची.
विश्वाच्या माध्यमातून बघूया कशा प्रकारची खेळी आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळते. या सरीनं धावा जर पूर्ण केल्या. आता मात्र फुलटॉच पद्धतीचा चेंडू होता, चेंडूला खेळून काढलाय सीमारेषा बाहेर. पहिल्या चेंडूवर ब्रँडेड षटकार. पहिल्या चेंडूवर येतोय मात्र ब्रँडेड षटकार आणि या 6 धावाच्या मदतीने 18 धावा. 10 फलकावर मात्र पाहायला मिळतात. पुन्हा एकदा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळताना पाहायला मिळाला. पंचांकडे आचरभूत नजरेने पाहिलं जाते, परंतु कुठेतरी चेंडू जर पाहिला तर खूप उत्कृष्टरित्या फेकला गेला. येतो एक निर्धाव पद्धतीचा चेंडू आणि या निर्धाव चेंडूच्या मदतीने कुठेतरी आत्मविश्वास वाढेल, कारण की पहिल्या चेंडूवर षटकार पाहायला मिळाला होता. लॉलीपॉपचा चेंडू विश्वनाथ आता मात्र स्वतःचे रंग दाखवण्यास सुरुवात करतोय. आता मात्र पुन्हा एकदा उत्कृष्ट फटका ऑफ साइड रिझन मध्ये क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू जातोय तो सीमारेषा बाहेर. वन ब्रँडेड चौकार. आता मात्र कुठेतरी रंगबेरंग करताना पाहायला मिळतोय तो फलंदाज विश्वा. तर हल्ला बोल केलाय तो गोलंदाज 22 सुरेकराच्या गोलंदाजीवर. पहिल्या 3 चेंडूंवर तब्बल 10 धावा कुठून काढतोय आणि संघाला घेऊन जातोय तो 22च्या घरामध्ये. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 22 ही धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. तर विश्वनाथाचा याचा विचार केला तर आतापर्यंत 1 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने खेळतोय 14 या धावसंख्येवर. आता मात्र दुहेरी तलवारीचा प्रयत्न. इथून मात्र हा फटका यशस्वी ठरला असता तर निश्चित षटकार किंवा चौकार पाहायला मिळाला असता, परंतु येतोय निर्धाव पद्धतीचा चेंडू. या षटकाचा विचार केला 4 चेंडू फेकले गेलेत. 1 षटकार 1 चौकार जोर आलाय, परंतु 2 निर्धाव चेंडू. इथून मात्र अजून देखील 2 चेंडूचा खेळ ना बाकी. धावसंख्या 22च्या घरामध्ये. बघूया इथून मात्र येणारा प्रत्येक चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा शपलून मारण्याचा प्रयत्न, परंतु सुरेख कांब्या गोलंदाजाच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. 22 गुळवेकर काय या खेळाडूला मॅन विथ गोल्डन नाम असं संबोधलं जातं मित्रांनो, कारण की कुठेतरी चेंडू टप्पा पडल्यानंतर गिरकी घेताना या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतो आणि त्याच प्रकारची चेंडूची फेकी मैदानामध्ये पाहायला मिळते. धावसंख्येचा धावता आलेख आता कुठेतरी रोग येताना पाहायला मिळतो 22च्या घरामध्ये. शेवटचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा लो फुलटॉच पद्धतीचा चेंडू होता. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये चेंडूला खेळून काढले. क्षेत्ररक्षक वेगाने परेश खडके त्या ठिकाणी उपस्थित. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या माहितीने संघाची धावसंख्या 23च्या घरामध्ये. बिनगडी बाद 23 ही धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. तर निश्चितीचा पंच डेड बॉल. तर निश्चितचा अतिथी कक्षामध्ये जर आपण पाहिलं तर सिद्धेश मोरे साहेब 20वा चायनीजचे मालक यांचा देखील या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल की आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला उपस्थित राहिला. आयोजकांच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. त्यांनी जिचा मैदानाचा विचार केला. पंच आपला निर्णय डेड बॉल. यस 5 चेंडू झालेत. शेवटचा चेंडू 5 चेंडूच्या चेंडू समाप्तीनंतर 22 ही धावसंख्या. अजून देखील एका चेंडूचा खेळणं बाकी. इथे डेड बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा हा चेंडू फेकावा लागतोय. शेवटच्या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. 22 धाव फलकावर असतील. बघूया शेवटचा चेंडू पुन्हा एकदा
आता मित्र रोपुल पद्धतीचा चेंडू पुस्तकी फटका गॅप सिलेक्शन चेंडू जातोय तो वेगाने जमिनीला सरसवत 4 धावन करतात चपराकी चौकार. रोज वाट पाहतो कधी म्हणतो स्वतःहून रात्री नको दिवसा चल अख्खी नको अर्धी दे. अरे वर्षातून स्वतःहून एक तरी पार्टी दे पार्टी दे पार्टी दे मला पार्टी दे पार्टी दे पार्टी दे पार्टी दे मला पार्टी दे पार्टी दे. दोस्तीला या आपल्या हे नजर लावता जाम दोघे नुसते भेटलो तरी यांना फुटतो घाम. दोस्तीला या आपल्या हे नजर लावता जाम दोघे नुसते भेटलो तरी यांना फुटतो घाम. भेटू जरा सुमडीत रे राहिल्या आहेत गप्पा फोन करू बंद उघडू मनातला गप्पा. अरे भेटू जरा सुमडीत रे राहिल्या आहेत गप्पा फोन करू बंद उघडू मनातला गप्पा. 60 नाही मागत चल 2 30 दे. अरे वर्षातून स्वतःहून एक तरी पार्टी दे ना. निश्चित विचार केला 2 षटकाच्या समाप्तीनंतर 26 ही धावसंख्या. आता मात्र धावफलकावर पाहायला मिळते मोठमोठी फटकेबाजी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. बघूया अशाच प्रकारची फलंदाजी पाहायला मिळाली तर निश्चित कुठेतरी 52 ते 55 धावा. आणि शिवशंभो संघाच्या प्रत्येक खेळाडूसाठी सुवर्ण संधी असणार आहे. 3 चौकार आणि 3 षटकारांसाठी रुपेश कदम यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. तर निश्चित डायरेक्ट हिट झाला असता तर मित्रांनो रनआउटची संधी निश्चितच निर्माण झाली असती परंतु मिळते ती केवळ एक सिंगल पद्धतीची धाव बाईकच्या माध्यमातून आलेली धाव आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27च्या घरामध्ये. तर निश्चित प्रत्येक खेळाडूला सुवर्णचंदी असणार आहे. रुपेश कदम फौजी यांच्या माध्यमातून 3 चौकार 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. 27 धावा धावफलकावर पाहायला मिळते. तर निश्चित दुसरा चेंडू या षटकामधील विश्वाच्या माध्यमातून स्ट्रेट पद्धतीचा फटका चेंडू येतात सीमारेषा बाहेर एक ब्रँडेड षटकार. आता मात्र कुठेतरी पाहू शकता तरी शिवशंभो संघाचा विचार केला मित्रांनो तर ज्या शिवशंभो संघाचं नाव घेतलं की मित्रांनो सुधागडचं ते मैदान आणि असे कित्येक मैदान आठवतात मित्रांनो या खेळाच्या संघाच्या माध्यमातून देखील खूप उत्कृष्ट खेळ परंतु आता मात्र 4-5 वर्षांमध्ये फार आता मात्र विश्वाच्या माध्यमातून एक हाय अँड हँडसम या षटकामधील बॅक टू बॅक दुसरा ब्रँडेड षटकार. कट्टा गँग सगळ्यांची आपली ओळख हा अश्क्या हा कोणाचाच नव्हता तरी गँगचा हे उम्या आणि श्री हे म्हणजे नवविवाहित दाम्पत्यासारखे कुठेही गेले ना तरी एकत्र. आता राहिले सॉरी आणि नित्या यांची तर ना दिघ्याने मला एक स्पेशल ओळख करून दिली. सॉरी सॉरी म्हणत म्हणत या जगी हा आला रे बात में है कन्फ्युजन गडबड घोटाला रे. इथून मात्र विश्वाच्या माध्यमातून या संपूर्ण पूर्वार्धामधील तिसरा षटकार मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि इथून मात्र षटकारांची हॅट्रिकवर उभा असेल 1000 रुपयांचं पारितोषिक लगावलंय रुपेश कदम यांच्या माध्यमातून. बघूया 1000 रुपयांचा मानकरी ठरतोय का. फलंदाज विश्वनाथ दानवले 2 चेंडूंमध्ये 2 षटकार इथून मात्र 1 षटकार आपल्याला पाहायला मिळाला तर निश्चितच षटकारांची हॅट्रिक मात्र मैदानामध्ये पूर्ण केली जाईल. धावसंख्येचा विचार केला 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 39 ही धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. इथून मात्र अजून देखील 9 चेंडूचा खेळणं बाकी आणि 9 चेंडूंमध्ये कुठेतरी 20 धावसंख्या जरी उभारली तरी निश्चित 59 ते 60 धावसंख्या जी रॉयल स्पोर्ट्स या संघासमोर एक या 13 धावा 3 चेंडूंमध्ये खर्च केल्या गेल्यात. इथून मात्र षटकाराच्या हॅट्रिकवर उभा असेल तो फलंदाज विश्वाचा जर विचार केला तर नुकतीच
डोंबिवली इथे जी स्पर्धा झाली होती 6 चेंडूंमध्ये 6 षटकार या खेळाडूच्या माध्यमातून खेचले गेले गेले. हाचा खेळाडू मात्र एक विक्रमी पाडगी आज सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर खेळ करताना पाहायला मिळतोय. बघूया षटकारांच्या हॅट्रिकवर असेल गोलंदाज विश्वा, तर गोलंदाजच्या माध्यमातून पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज सुरेश मुनीम. आता मात्र पंचांकडे पुन्हा एकदा आचारभूत नजरेनं पाहिलं जातं. एक निर्धाव पद्धतीचा चेंडू, डॉट पद्धतीचा चेंडू मैदानामध्ये फेकला जातोय. सुरेश मुनीम यांच्या माध्यमातून ब्लॉकर मध्ये टाकलेला चेंडू. आता मात्र कुठेतरी दडपण. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 39 ही धावसंख्या. आतापर्यंत विचार केला प्रतिशत 13च्या सरासरी धावसंख्या येत होती या षटकामध्ये. पुन्हा एकदा लो टच मध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित, वेगाने चेंडूवर आणि चेंडू जातोय तो वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर, चौकार. माझं काय मगाशी प्रीतम आला तेव्हा तुझा चेहरा का पडला? निश्चित विचार केला 43 धावसंख्या. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 43 ही धावसंख्या. तिथून मात्र अजून देखील 7 चेंडूचा खेळणं बाकी. अतिशय घनगती फॉर्म मध्ये फलंदाजी करतो फलंदाज विश्वनाथ दानवले. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 17 धावा वसूल केले या खेळाडूच्या माध्यमातून. अजून देखील एका चेंडूचा खेळणं बाकी. विश्वनाथ याचा जर विचार केला तर वैयक्तिक 12 चेंडू आणि 34 धावा. यामध्ये एकाही प्रकारची सिंगल या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाली नाही. सर्व धावा चौकार आणि षटकारांच्या माहितीनं पूर्ण केल्या जातात मैदानामध्ये. म्हणजे फार उत्कृष्ट खेळ या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला 43 धावसंख्या. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकामधील. आता मात्र पुन्हा एकदा या पंचांच्या दोन्ही आता जमिनीला समांतर मंगेश सावंत यांच्या माध्यमातून मात्र अवंतर चेंडूचा इशारा आणि अवंतर धावसंख्येने संघाची धावसंख्या 44च्या घरामध्ये. 44 ही धावसंख्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावर पाहायला मिळते. इथून मात्र शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. बघू एखादा मोठा फटका येतोय का फलंदाजाच्या माध्यमातून, की पुन्हा एकदा सुरेश मुनीम याच्या माध्यमातून मात्र पुन्हा एकदा उंचावून मारण्याचा प्रयत्न. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनगडी बाद 44. 44 ही धावसंख्या म्हणजे पार्टनरशिप. ज्या प्रकारच्या क्रिकेटमध्ये सातत्याने उल्लेख केला जातो की मित्रांनो पार्टनरशिप ची जेवढी आवश्यकता असते, कारण की जेव्हा जेव्हा क्रिकेटमध्ये एखादी विकेट्स पडते, नवीन खेळाडू हा मैदानामध्ये येतो त्याला कुठेतरी सेट होण्यासाठी 3 ते 4 बॉलांचा अवधी लागतो. परंतु हे दोन्ही खेळाडू स्ट्रायकिंग वर आलेले फलंदाज मित्रांनो, स्ट्रायकिंगला आलेले खेळाडू अजून देखील मैदानामध्ये तट धरून उभे आहेत. म्हणजे इथून मात्र येणाऱ्या गोलंदाजावर निश्चितच अति आक्रमण होणार यात मात्र शंका नाही. तर निश्चितच विश्व याच्या प्रत्येक चौकार आणि षटकार हॅट्रिक साठी सतीश सरगर आणि सागर बनगर यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. तसेच रुपेश कदम उर्फ फौजी यांच्या माध्यमातून दोन्ही खेळाडूंना तसेच शिवशंभूच्या येणाऱ्या सर्व खेळाडूंना चौकार हॅट्रिक तसेच षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. निश्चितच आता मात्र चौथ्या षटकासाठी वर्णी लागते ते गोलंदाज तुषार शर्मा उर्फ मन्नी. निश्चितच कित्येक स्पर्धा या खेळाडूच्या माध्यमातून रायगड ओपन असेल तसेच ओपनच्या लॉट्स मधील कित्येक स्पर्धा या खेळाडूच्या माध्यमातून गाजवल्या गेल्या. निश्चित रायगड प्रीमियर लीग झाली. रायगड प्रीमियर लीग मध्ये फायनलिस्ट जी सोन्याची ट्रॉफी होती 32 मध्ये, ती मात्र पूर्ण या फायनलिस्ट संघाचा मात्र हिरा होता. आता मात्र सतीशाच्या माध्यमातून उत्कृष्ट फटका, चेंडू जातोय तो सीमारेषा बाहेर. 6 धावन करता घनगती षटकार. DJ Vaibhav in the mix. जिसे देख मेरा दिल धड़का, मेरी जान तड़पती है. जिसे देख मेरा दिल धड़का, मेरी जान तड़पती है. कोई जन्नत की वो हूर नहीं, तेरे कॉलेज की एक लड़की है. तर निश्चित आता मात्र 50 धावसंख्येला
धावसंख्या मात्र मैदानामध्ये पूर्ण केली जाते. शिवशंभू या संघाच्या माध्यमातून पहिल्या चेंडूंवर सतीश यांच्या माध्यमातून षटकार पाहायला मिळतोय. तर निश्चितच अजून देखील 2 षटकार लगावले. तर निश्चितच सतीश सरगर आणि सागर बनगर, सचिन सरगर तसेच सागर बनकर यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. निश्चित पहिल्या चेंडूवर येतोय तो गाणागाती षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 50च्या घरामध्ये. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ब्लॉकल मध्ये चेंडूचा मारा आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवान पद्धतीचा चेंडू आणि इथून मात्र येतो एक निर्धाव चेंडू. अजून देखील येणारे 4 चेंडू. या 4 चेंडूंवर निश्चितच 10 ते 15 धावा कोठून काढले तर एक 60 ते 65 धावसंख्या जी रॉयल स्पोर्ट्स या संघासमोर एक मोठी धावसंख्या असू शकणार आहे. बघा येणाऱ्या कालावधीमध्ये अजून देखील 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि अजून देखील सलामीची जोडी मैदानामध्ये उपस्थित आहे. धावसंख्या 50. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 50 ही धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. बघा अजून देखील 4 चेंडू षटकामध्ये शिल्लक. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राइव्ह पद्धतीचा फटका. क्षेत्ररक्षक तिथे कोणताही उपस्थित नाही आणि चेंडू जातोय तो सीमा रेषेबाहेर. ब्रँडेड चौकार. सितारे लपेटे हुए वो जाने तमन्ना किधर जा रही हो जरा पास आओ चोपन्न धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 4था चेंडू असेल या षटकामधील. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु लेग बाईकच्या माध्यमातून मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते. अजून देखील 4 चेंडू झाले मित्रांनो. 55 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. इथून मात्र 2 चेंडू. विश्वनाथ दानवलेचा जर विचार केला तर खेळतो वैयक्तिक आपल्या 13 चेंडू मध्ये 34 या धावसंख्येवर. मागील स्पर्धेचा मागील सामन्याचा विचार केला तर सतीश यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाजी पाहायला मिळाली 34 धावसंख्येची. आता मात्र फुलटॉच पद्धतीचा चेंडू होता. नशीब बलवंत कुठेतरी ठरला असता, परंतु सुंदर बॅकअप नितीन म्हात्रे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. खूप सारे एक गोलंदाजी आणि मात्र केवळ मिळते ती सिंगल. या सिंगलच्या माहितीने संघाची धावसंख्या 56, लॉस ऑफ 0 विकेट म्हणजे पार्टनरशिप आतापर्यंत 56 धावसंख्येची, म्हणजे या संपूर्ण स्पर्धेतील माझ्या मते सर्वोच्च पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू असेल या संपूर्ण सत्रातील. आता मात्र उंचावर मारण्याच्या पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. पुन्हा एकदा पहिली धाव वेगाने पूर्ण आणि दुसरी धाव पूर्ण केली जाते. मग दुसरी धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज तंबूच्या दिशेने परतताना पाहायला मिळते. म्हणजे 57 ही धावसंख्या पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाली. म्हणजे येणारे 24 चेंडू यासाठी काय आवश्यकता सध्या 58 धावसंख्येची. आणि या पुढील सत्राचा कशा प्रकारे खेळ आपल्याला पाहायला मिळेल, त्यामुळे मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो प्रशांत पुजारी यांना. धन्यवाद रोहित. तर पुन्हा एकदा व्यासपीठावरती उपस्थित तमाम मान्यवर अतिथींचं, क्रिकेट रसिकांचं आणि क्रिकेट खेळाडूंचं मी विक्की नांगरे, दगडीचाळ मित्रमंडळ
यांच्या वतीने आयोजित केले गेलेल्या दगडीच्या चषक 2021 मध्ये मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष असं स्वागत करतो. चला शिवशंभो संघ, वेळ दवडायचा नाहीये, लगेचच मैदानामध्ये आपण उतरायचंय. तर सामना सुरू आपण पाहिलं तर दुसरं सत्र सुरू व्हायचंय प्रशांत, परंतु दुसरं सत्र सुरू होण्या अगोदर बक्षिसांची खैरात मैदानामध्ये पाहायला मिळतीये. सचिन सरगर आणि सागरजी बनगर यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेट हॅट्रिक साठी आपण पाहिलं तर 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. शिवशंभो संघाला पुन्हा एकदा विनंती असेल की आपण लगेच मैदानामध्ये उतरायचंय. अतिशय सुंदर क्रीडा स्पर्धा या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. तर जे क्रिकेट रसिक आपण पाहू शकाल पडदा धरून उभा आहेत, विनंती असेल मित्र आपण तो पडदा सोडायचा आहे. एकता संघाचं जे पवेलियन त्याच्या बाजूला. तर यस, धन्यवाद. आपण पाहिलं तर जिद्द तुमच्यामध्ये ठासून भरली पाहिजे प्रशांत, कारण की सामना सुरू व्हायला थोडासा अवधी आहे. एक गोष्ट सांगू इच्छितो, जिद्द कशाला म्हटली जाते. एके दिवशी 2 मित्र एका हॉटेलमध्ये बसले होते जेवण करण्यासाठी, आणि जेवण करत असताना दोन्ही मित्र गरीब होते. परंतु एक मित्र म्हटला की इथून पुढे येत्या 10 ते 15 वर्षांमध्ये माझं खूप मोठं नाव होणार. तर दुसरा मित्र म्हटला ते मात्र कसं. तर हा मित्र म्हटला पाणी विकून. मित्र हसला. हॉटेलमध्ये बसलेले बरेचसे कस्टमर्स देखील हसताना आपल्याला पाहायला मिळाले. तदनंतर आपण पाहिलं तर तो म्हटला हे बघ, मी एक कंपनी सुरू करतोय बिस्लरी या नावाची, जी पाणी विकणार लोकांना. तर तो म्हटला काय पाणी कोण विकत घेणार. आणि आज जर आपण पाहिलं तर 50 वर्ष पूर्ण झाली आहे, आणि जेव्हा केव्हा आपल्याला मिनरल वॉटरची आवश्यकता असते तेव्हा मात्र आपण हाक मारतो ती बिस्लरी. ती बिस्लरी कंपनीचं निश्चितपणे आपण पाहिलं तर अशा प्रकारे हा किस्सा घडला होता. आणि आज जेव्हा केव्हा आपण पाणी मागायला जाल आपण पाहतो की एक मला मिनरल वॉटर नव्हे तर मला बिस्लरीची बाटली द्या. म्हणजे तुमचं ध्येय स्पष्ट पाहिजे, यश तुम्हाला निश्चितपणे मिळणार, यामध्ये कोणत्याच प्रकारची शंका नाहीये. तर चला रॉयल संघ तेरी छैया सुकून जिंदगी का तेरा उजाला जल के खाक हो गई रात. एक नाम तेरा गूंजती हर दिशा, हर कोई कह रहा तर धन्यवाद डीजे. आपण पाहू शकाल SK साऊंड अँड इव्हेंट्सच्या माध्यमातून उदय पवार असतील, मॉन्टी असतील, त्यानंतर फैजल असतील, खूप सुंदर सुमधुर संगीत जेव्हा जेव्हा या मैदानावरती क्रीडा स्पर्धा भरताना आपल्याला पाहायला मिळतात तेव्हाच ऐकायला मिळतात. आज मात्र गेल्या 7 त्या टुर्नामेंट्स आपण पाहिल्यात केवळ माईकच्या माध्यमातून कॉमेंट्रीचा आवाज येत होता, परंतु आज आपण पाहिलं तर सुमधुर संगीतांची मेजवानी देखील आपल्या सर्वांना ऐकायला मिळते. आमचे उदय दादा आज संपूर्ण दिवसभर सज्ज झालेले आहेत मित्रांनो, आणि प्रत्येक चौकार असू द्या, षटकार असू द्या, तदनंतर विकेट गेल्यानंतर मात्र सुमधुर संगीत आपल्या सर्वांनाच ऐकायला मिळत आहेत. तर चला
थोडासा वेग वाढवायचा आहे. यस, आपण पाहिलं तर चेंडू परीक्षण मात्र होताना पाहायला मिळते. आणि परेश कडके आपण पाहिलं प्रशांत, तर मी बऱ्याच वेळा पाहिलं जेव्हा जेव्हा चेंडूचं सिलेक्शन करत असो तेव्हा खूप साऱ्या चेंडूंची चाचपणी केली जाते. म्हणजे त्याला माहिती आहे प्रत्येक सामन्याचं महत्व काय आहे आणि प्रत्येक चेंडूचं या सामन्यामध्ये महत्व काय. कारण की चेंडूमध्ये बाउन्स जर जास्त असेल तेव्हा त्या चेंडूवरती चौकार षटकार लगवणं सोपं असतं. आणि त्यामुळेच की काय खूप सुंदर आपण चेंडूची चाचपणी परेश कडकेच्या माध्यमातून नेहमी करताना आपल्याला पाहायला मिळते. तर क्षेत्ररक्षण मात्र विखुरलं जात आहे. सरसेनापती नाना जाधव यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा शिवशंभो संघ आज मात्र एक उंच भरारी घेताना पाहायला मिळतोय. का जबरदस्त वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की अगोदरच्या सामन्यामध्ये एक मोठा विजय मिळाल्यानंतर या सामन्यामध्ये मात्र रॉयल स्पोर्ट्स क्लब सारख्या संघासमोर 24 चेंडूं मागे 58 धावांचं एक भलं मोठं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. जर आपण पाहिलं तर वातावरण अतिशय सुंदर झालंय. क्रिकेटला पोषक असं वातावरण आपण सर्वजण या मैदानावरती पाहू शकाल. चला, विनंती असेल थोडासा वेग वाढवायचा आहे. पंच मंगेश साळुंके आणि अजित नाळे आपल्याला विनंती असेल की आपण वारंवार मात्र एक गोष्टीकडे ध्यान द्यायचंय, ती म्हणजे वेळ. वेळेचं महत्व मित्रांनो खूप महत्वपूर्ण असतं. जर आपण पाहिलं तर एका वर्षाचं महत्व जर आपल्याला कळून घ्यायचं असेल तर एखाद्या परीक्षेत नापास होणाऱ्या विद्यार्थ्याला विचारा जो वर्षभर त्या परीक्षेची वाट पाहतो आणि तदनंतर त्या परीक्षेमध्ये मात्र नापास होतो. चला, स्पीड वाढवायचं आहे. आपण एका मिनिटाचं मोल आपल्याला आयुष्यात कळणं खूप गरजेचं आहे. तर सज्ज झालाय नाना जाधव. राईट टर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू, ताकद काय आहे याचं स्पष्टीकरण. चेंडू सीमा रेखा पार. परेश कडके ऑन फायर लगावतोय षटकार. तर येस, धन्यवाद डीजे. आपण पाहिलं तर डीजेचं कौतुक करावं एवढं कमी. ज्या प्रकारचं प्रॉपर टायमिंग परेश कडके साधतोय तेवढे सुंदर टायमिंग आपण पाहिलं तर उदय पवार यांच्या माध्यमातून देखील साधला जातोय. यावेळेस अतिशय सुंदर गोलंदाजी, वेग कमी केलाय, टप्पा थोडासा पुढे. विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडू सन्मान देण्या व्यतिरिक्त आपण पाहिलं तर कोणत्याच प्रकारचं प्रत्युत्तर नाहीये. इथे मात्र 2 चेंडू समाप्त झालेले आहेत आणि एक षटकार आल्यानंतर लगेच स्ट्राईक रोटेट करण्याचा निर्णय मात्र घेतला गेलाय परेश कडकेच्या माध्यमातून. ही खऱ्या अर्थाने ओळख असते का मोठ्या खेळाडूची. जर आपण पाहिलं तर निश्चितपणे मित्रांनो सागर बनगर असतील आणि सचिनजी सरगर साहेब असतील यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक करिता आपण पाहिलं तर 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. तर पुन्हा एकदा गोलंदाज नाना सज्ज. तुषार शर्मासाठीचा चेंडू गोळीच्या वेगाने मात्र ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक तैनात, परंतु चेंडू आणि चेंडू क्षेत्ररक्षकाचं युद्ध जिंकलंय चेंडून. चेंडू सीमारेखा पार. यावेळेस लगावतोय वेगवान चौकार. धन्यवाद डीजे. आपण पाहिलं तर परेश कडकेने केली आहे षटकाराने सुरुवात. मन्नी करतोय चौकारांची सुरुवात. नाना यावेळेस मात्र पुन्हा एकदा फ्लायटेड चेंडू होता. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने चेंडूच्या खाली धावतोय. 1 बाउन्स चेंडूची मात्र हाताळणी केली जाते. अतिशय सुंदर पॅरलल थ्रो मैदानावरती पाहायला मिळाला आणि दोन्ही फलंदाज आपण पाहिलं तर चेंडू चेक केल्यानंतर आता मात्र लगेचच मोठा फटका घेत आणि स्ट्राईक रोटेट करताना आपल्याला पाहायला मिळतात. 12 धावा 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 58चं लक्ष घालायचे. 13.80च्या सरासरीने धावगती मात्र मैदानावरती एकवटायची आहे आणि अशा वेळेस मात्र दमदार सुरुवात मिळून देताना आपल्या रॉयल संघाला दोन्ही खेळाडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. परेश कडके जरूर पहिल्या सामन्यामध्ये हिट विकेटच्या माध्यमातून बाद झाला, तदनंतर दुसऱ्या सामन्यामध्ये सोडला गेला झेल, त्यानंतर मिळाले मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक. आणि या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर इथे मात्र एस्ट्यांच्या समोर हा खेळाडू आपल्याला सापडताना पाहायला मिळतोय. तर चला, पंचांशी वाद घालायचा नाहीये मित्रांनो. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील.
आपण पाहिलं तर अतिशय सुंदर गोलंदाजी नाना जाधव यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. लेग बिफोर द विकेटच्या माध्यमातून फलंदाज परेश कडके आपण पाहिलं तर बाद होताना पाहायला मिळतोय. एक मोठा हादरा असेल रॉयल संघाला आणि परेशची जागा भरून काढण्यासाठी आपण पाहिलं तर प्रभात आंबोरे मैदानावरती येतोय. आंद्रे रसल म्हणावं लागेल, कारण की षटकार नव्हे तर लांब लचक असे षटकार लगवण्यामध्ये ह्या खेळाडूला मित्रांनो माहेर मानलं जातं. अतिशय सुंदर खेळी मागील सामन्यामध्ये काळभैरव संघाविरुद्ध खेळत असताना आपल्याला प्रभातच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्याच प्रकारच्या खेळीची पुनरावृत्ती मात्र या मैदानावरती करावी लागेल. याच 3 षटकार या खेळाडूच्या बॅटमधून येताना आपण पाहिले आणि त्या प्रकारचा खेळ जर यावेळेस मैदानावरती केला तर आणि तरच रॉयल संघ इथून हा सामना मात्र जिंकू शकतो. प्रभात आंबोरेची धावा झालेत 12, चेंडू झालेत 5. 5 balls 12 runs ऑन बोर्ड आपण पाहू शकाल. अंतिम चेंडू असेल नाना जाधव यांच्या षटकातील. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार परिवर्तन करताना हे संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. ट्रॅप मात्र रचले जात आहेत. दोन्ही संघांना माहिती आहे किती महत्वपूर्ण सामना आहे. रॉयल संघ आपण पाहिलं तर यावेळेस गोलंदाजी आज थोडीशी खराब झाली आहे, परंतु फलंदाजीच्या माध्यमातून दमदार सुरुवात मिळवून दिली परेश कडके आणि तुषार शर्माच्या माध्यमातून. परेश जरूर बाद झालाय, परंतु यावेळेस मैदानाचा ताबा घेत असताना प्रभात आंबोरे. तर यावेळेचा चेंडू घरंगळत आपण पाहिलं तर लॉंग ऑन रिझन मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक मंगेश गायकर तिथे उपस्थित आहे. खराब फेकी आणि तितकंच खराब कलेक्शन म्हणावं लागेल, परंतु नशिबाची साथ दैव बलवंतर मात्र ठरतंय. पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथून झालाय समाप्त आणि जी सरासरी गाठायची आहे रॉयल संघाला ती सरासरी गाठण्यामध्ये प्रशांत म्हणेल कुठेतरी यश संपादन करताना पाहायला मिळतोय. परंतु सरासरी गाठत असताना एक महत्वपूर्ण त्यांचा खेळाडू यावेळेस मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. त्याचं योगदान राहिले 3 चेंडूं मागे 7 धावांचं आपल्या रॉयल संघाकरिता. तर यास आपण पाहू शकाल मित्रांनो, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धीरज पवारच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय. ह्या वर्षी आपण पाहिलं धीरजला बऱ्याचशा संधी दिल्या गेल्यात नाना जाधव यांच्या माध्यमातून आणि जेव्हा जेव्हा संधी दिली आहे धीरजने मात्र त्या प्रत्येक संधीचं सोनं करून दाखवलंय. मी म्हणेल एक सामना वगळता एक स्पर्धा वगळता धीरज सर्व स्पर्धांमध्ये खूप सुंदर कामगिरी या मैदानावरती करताना पाहायला मिळतोय आणि त्याचंच कारण की काय, दुसरं षटक हाता येण्यासाठी LIG कडून धीरज पवारचा वापर करण्यात आलेला आहे. मित्रांनो खूप जबरदस्त सराव नेहमी या खेळाडूच्या माध्यमातून राहिलाय आणि तुमचा सराव जर अप्रतिम असेल तर त्याचे रिझल्ट तुम्हाला या सामन्या दरम्यान नेहमीच पाहायला मिळतात. पाहूया धीरज ह्यावेळेस सत्व परीक्षा असणारे महत्वपूर्ण सामना असणारे नाना जाधव यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षणामध्ये जरूर परिवर्तन केला जातोय, परंतु जे ट्रॅप रचले गेले त्यामध्ये फसणार का प्रभात आंबोरे की निश्चितपणे मैदान क्लिअर करणार चौकार षटकारांच्या माध्यमातून. पहिला चेंडू यावेळेस आखूड टप्प्याचा फेकला मात्र गेला जातोय. अचूक लेंथ आपल्याला पाहायला मिळतीये आणि त्याचंच कारण की प्रभात आंबोरे यावेळेस पहिल्या चेंडूवरती बीट होताना पाहायला मिळालाय. पंचांकडे लाऊड अपील मात्र केली जाते, परंतु अपील मध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वासाची थोडीशी कमतरता होती. पंचांनी ती अपील फेटाळून लावली आहे. धीरज मात्र पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वरती. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलं गेले त्या मेरिट प्रमाणे मात्र मैदानावरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न धीरज चोरमला यावेळेस मैदानावरती करताना पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर मारा आणि खूपच सुंदर खेळ आपण पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतोय तो शिवशंभो या संघाच्या माध्यमातून. तर यावेळेस फलंदाज शफल मात्र झालाय. फलंदाजाला फॉलो करण्याच्या प्रयत्नांमध्ये हलकीशी दिशाहीन गोलंदाजी केली जाते, परंतु वाईट चेंडू आलाय तरी देखील नाना जाधव यांच्या माध्यमातून टाळ्या वाजवून त्या खेळाडूचं मनोबल मात्र वाढवलं जाते. धावफलक जर आपण पाहिलं एकंदर 14 धावा 14 रन्स ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू यावेळेस आपण पाहिलं तर हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षण थोडस मिसजज होतोय. चेंडू अप्रतिम गोलंदाजी प्रभात सारख्या फलंदाजाला मात्र शांत ठेवण्यात आलेला आहे. एक धाव इथे वेगाने पूर्ण केली जाते. हॅकेरीच्या मदतीने संघ जर पाहिलं तर 15च्या घरामध्ये जाऊन विसावतोय. थोडीशी धावगती मी म्हणेल रोखली गेली आहे या षटकामध्ये, कारण की पहिल्या सत्राची सुरुवात दुसऱ्या सत्राची सुरुवात षटकारांनीशी झाली होती,
तदनंतर तुषार शर्माने देखील एक चौकार लगावला होता, परंतु जसा फलंदाज परेश कडके बाद झालाय तदनंतर मात्र आतापर्यंत कोणत्याच प्रकारचा मोठा फटका या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत नाहीये. परंतु तुषार शर्मा आलाय, मोठी स्पर्धा या खेळाडूने गाजवली आहे. नुकतीच जर आपण पाहिलीत प्रशांत, रायगड प्रीमियर लीग इक्कू सारख्या संजय सोलंकीच्या नेतृत्वाखाली खेळत असताना खूप सुंदर कामगिरी राहिली आहे तुषार शर्मांची आणि निश्चितपणे त्या स्पर्धेमध्ये या खेळाडूचा आत्मविश्वास आणखीन गगनाला भिडणारा होता आणि तो आत्मविश्वास तिथे मात्र कुठेतरी ही स्पर्धा हा सामना खेळताना कामाला येणार यामध्ये कोणत्याच प्रकारची शंका नाहीये. तर तुषार शर्मा सज्ज झालाय धीरज. राईट आर्म राऊंड द विकेट. एक खराब चेंडू, त्याचा खरपूस समाचार, चेंडू सीमा पार, षटकार. भल्या भल्याची वाट मी लावली तर याचं आपण पाहिलं तर धीरज पवारच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी अगोदरच्या 2 चेंडूंवरती पाहायला मिळाली, परंतु तदनंतर एक प्रेशर रिलीज शॉट आला तुषार शर्माच्या बॅटमधून. कोणत्याही परिस्थितीला जुगारण्याची क्षमता तुषार शर्माच्या मनगटांमध्ये आहे आणि त्याची प्रचिती देत असताना या मैदानावरती आपण पाहिलं तर स्क्वेअर लेग रिझन मध्ये एक सुंदर षटकार लगवला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे मित्रांनो. राईट आर्म राऊंड द विकेट मारा केला जातोय. यावेळेस काहीशी कानमंत्रणा मिळाली आणि ती कानमंत्रणा कशा प्रकारे असणार आहे तर यावेळेस मात्र पुन्हा एकदा बिग हिट केला जातोय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून. चेंडू सीमा रेखा पार, पंचांचा इशारा. तर आपण पाहू शकाल एक षटकार एक चौकार लगावला जातोय. कधी इकडे तर कधी तिकडे. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणून क्रिकेटची ओळख आहे. अनिश्चितताने पूर्णपणे भरलेला खेळ म्हणून क्रिकेटला ओळखलं जातं. जो धीरज पहिले 2 चेंडू अतिशय सुरेख फेकले गेले ज्या धीरजच्या माध्यमातून, तो धीरज मात्र पूर्णपणे लय बिघडताना या मैदानावरती पाहायला मिळतोय. कारण की त्याच्या समोर आहे एक अनुभवी, एक दिग्गज फलंदाज तुषार शर्मा उर्फ मन्नी. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. सेफ लँडिंग चेंडूची होताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक दिनेश भोईर आणि सचिन भोईर चेंडूच्या मागे, परंतु चेंडू सीमारेखा पार. आणखीन एक चौकार. थँक्यू डीजे. आपण पाहिलं तर 29 धावा धावफलकावरती आहेत. अद्याप देखील येणारे 13 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांची आवश्यकता. एखाद्या फुग्यातून हवा काढावी त्या प्रकारची हवा मात्र तुषार शर्मा यावेळेस. तर येस आपण पाहिलं तर 11 चेंडून मागे 29 बनवले आहेत आणि आता मात्र 13 चेंडून मागे 29 धावा बनवायच्या आहेत त्या फलंदाजांना. जर तुषार शर्मा अंतिम चेंडूपर्यंत मैदानावरती राहिला तर मात्र निश्चितपणे या धावसंख्येचा यशस्वीरित्या पाठलाग केला जाणार. कारण की एका जबरदस्त लयमध्ये, एका जबरदस्त फॉर्म मध्ये हा खेळाडू या मैदानावरती खेळ करताना पाहायला मिळतोय. धीरज पवार मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी, कारण की प्रत्येक पहिले 2 चेंडू अतिशय सुरेखरित्या हाताळले होते. आउटसाइड दी ऑफ टर्म हलकेशे हाफ पिच पर्यंत चेंडू होते, परंतु या चेंडूंची लाईन पाहिली तर लेग स्टिक वरती चेंडू केले जात आहेत आणि आखूट टप्प्याचे. त्याचाच परिपूर्ण फायदा मात्र तुषार शर्माच्या माध्यमातून घेतला जातोय. यावेळेस पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं जातंय. फाईन लेग झोन मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला आहे. या अगोदरच्या चेंडूवरती जर तिथं क्षेत्ररक्षक असता तर मित्रांनो सहजरित्या झेल आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळाला असता, परंतु वेळ गेल्यानंतर विचार करण्यात काही अर्थ नाहीये. यावेळेस तुम्ही क्षेत्ररक्षक ऑन साइडला तयार करा, मी ऑफ साइडला टोलेबाजी करणार. बॅक टू बॅक तिसरा चौकार. फलंदाज तुषार शर्मा.
हस्ती है क्या होश उड़ा दे हमारे अभी तक मैदान ऐसा हुआ होश उड़ा दे हमारे अभी तक मैदान ऐसा हुआ झूम 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 तेरी तो हस्ती है क्या होश उड़ा दे हमारे अभी तक मैदान ऐसा हुआ होश उड़ा दे हमारे अभी तक मैदान ऐसा हुआ झूम 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 तेरी तो हस्ती है क्या होश उड़ा दे हमारे अभी तक मैदान ऐसा हुआ होश उड़ा तेरी तो हस्ती है क्या होश उड़ा दे हमारे अभी तक मैदान ऐसा हुआ होश उड़ा दे हमारे अभी तक मैदान ऐसा हुआ. तर यस थँक्यू डीजे. येणारे 12 चेंडू आणि आता मात्र गरज असेल विजयासाठी 25 या धावसंख्येची. नाना जाधव यांचे षटक या सामन्यामध्ये खूप निर्णायक असतील, कारण की पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा जरूर खर्च झाल्या, परंतु परेश खडके सारख्या फलंदाजाला बाद केलं. इथून जर मनीला बाद करण्यामध्ये यश संपादन केलं गेलं तर मनीला सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव करू शकतो शिवशंभो हा संघ. तर नाना आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन सज्ज. पण पाहिलं तर इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर्ड, परंतु चेंडूने अंतर गाठण्याऐवजी उंची गाठली आहे. वाऱ्याच्या विरोधात फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये प्रभात आंबोरेला परतावं लागतंय. थँक्यू डीजे. आपण पाहिलं तर यावेळेस मात्र अफलातून गोलंदाजी मैदानावरती केली जाते. पहिल्या चेंडूवरती प्रभात सारख्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो गोलंदाज नाना. असं वाटलं होतं प्रशांत की जेव्हा बॅटीचा आणि चेंडूचा संगम झाला होता, चेंडू सीमारेखा पार जातोय की काय, परंतु वाऱ्याच्या विरुद्ध दिशेमध्ये हा फटका खेळला गेला होता आणि त्यामुळे चेंडू मात्र हलकासा थांबलाय. नवीन फलंदाज अरविंद ढेकळे. 11 चेंडू आणि 25 धावा. समीकरण मोठं आहे, परंतु हे दोन खेळाडू देखील तितकेच मोठे आहेत मित्रांनो, कारण की यांचं नाव गाजले आजूबाजूच्या परिसरामध्ये, कळंबोली परिसरामध्ये त्यांच्या दमदार फलंदाजीसाठी. परंतु एकीकडे आपल्याला पाहायला मिळतोय त्या विरुद्ध दिशेमध्ये अनुभव. नाना जाधव यांचा अनुभव. अतिशय अनुभवी गोलंदाज आहेत, पूर्णपणे मुरलेत मी म्हणेल क्रिकेटमध्ये. पै ना पै या क्रिकेटची त्यांना माहिती आहे. या विकेटवरती कोणत्या ठिकाणी चेंडू टाकायचा ते देखील त्यांना माहिती आहे, परंतु आवश्यकता असेल केवळ आणि केवळ सकारात्मक दृष्टिकोनातून चांगले चेंडू या मैदानावरती हाताळण्याची. तर तुषार शर्मा आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणाची पहाणीशा जरूर या मैदानावरती करतो आणि ऍडव्हान्टेज असेल तुषार शर्माला यावेळेस मैदानावरती, कारण की वाऱ्याचा ओघ जर आपण पाहिला तर पूर्वेकडून पश्चिमेकडे या सध्याच्या घडीला आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. तर यावेळेस शॉर्ट टर्म पुल करायचा होता. क्षेत्ररक्षक मात्र तैनात करण्यात आलेला आहे. ताकद कमी पडतीये. तुषार शर्माला परतावं लागेल. खूप मोठी विकेट यावेळेस सुटली जाते ती शिवशंभो संघाच्या खात्यामध्ये. तर धन्यवाद डीजे. आपण पाहिलं तर प्रशांत बॅक टू बॅक 2 मोहरे गारद केले गेलेत आणि इथून मात्र सुवर्ण संधी असेल जर या येणाऱ्या चेंडूवरती विकेट घेतली तर सचिन सरगर आणि सागर बनगर यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे ते नाना जाधव यांच्याकरिता. तर येणाऱ्या कालावधीमध्ये
आपण पाहिलं तर नाना जाधव विकेट पूर्ण करणार का? खूप महत्वपूर्ण विकेट असेल, कारण की स्ट्रायकिंग एंडला आहे अरविंद ढेकळे, जो मास्टर माइंड म्हणून संबोधला जातो. जरूर मोठे फटके नव्हे, परंतु धावा कशा चोरायच्या हे अरविंद ढेकळे आणि संतोष मदनेकडून शिकलं पाहिजे मित्रांनो. एकेरीला दुहेरी आणि दुहेरीला तिहेरी मध्ये कन्वर्ट करण्याची क्षमता या दोन्ही खेळाडूंमध्ये अतिशय जबरदस्त पाहायला मिळते. तर पुढचा चेंडू घेऊन येतात नाना जाधव, हॅट्रिक बॉल. तर यावेळेस हॅट्रिक बॉल मात्र जातोय सीमा पार, षटकार. तर यावेळेस आपण पाहिलं तर षटकार मात्र लगवला जातोय. 9 चेंडू, अद्याप देखील 19 या धावसंख्येची आवश्यकता. का या खेळाडूला मास्टर माइंड संबोधलं जातं. प्रेशर रिलीज शॉट मैदानावरती खेळला गेलाय. यावेळेस पुन्हा एकदा बॅटीची कडा घेऊन जाणारा चेंडू, पण पाहिलं तर गती परिवर्तन मैदानावरती केलं गेलंय आणि त्याचंच कारण की अरविंद ढेकळे यावेळेस बीट होतोय. एक धाव मात्र तिथे पूर्ण केली जाते. समीकरण मात्र प्रत्येक चेंडू मागे बदलतंय. येणाऱ्या चेंडू 8, धावसंख्या करायची आहे ती 18. 8 चेंडू 18 धावा. या दोन पैकी एका चेंडूवरती मोठा फटका येणं खूपच गरजेचं असणार आहे. आणि येणारा गोलंदाज हा कोणता असेल हा देखील प्रश्न, एक मोठं प्रश्नचिन्ह आपल्या सर्वांसमोर आपल्याला पाहायला मिळतंय. तर यावेळेस संतोष मदने गॅप मध्ये चेंडूला घेऊन काढले अतिशय वेगाने. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जातोय. दुसऱ्या धावेची संधी इथे मात्र होतोय धोका आणि संतोष मदने बॅक टू पवेलियन. तर यावेळेस आपण पाहतोय काय मित्रांनो, मैदानावरती ज्या खेळाडूंचा उल्लेख धावा चोरण्यासाठी केला जातो त्यांच्यामध्ये थोडंसं खराब कोऑर्डिनेशन आपल्याला पाहायला मिळालं. संतोष मदने मात्र बाद होताना पाहायला मिळतोय आणि संतोषची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज नितीन मात्रे यावेळेस मैदानावरती. जेव्हा जेव्हा हा संघ यावर्षी अडचणीमध्ये सापडलाय, या व्यक्तीने मात्र या संघाला अडचणीतून बाहेर काढण्याचं काम केलंय. समीकरण मात्र उरतंय. येणारे चेंडू 7 आणि विजयासाठी गरज असेल ती मात्र 17 या धावसंख्येची. 7 चेंडू 17 धावा. महत्वपूर्ण चेंडू या महत्वपूर्ण सामन्याचा. मोठ्या संख्येने क्रिकेट रसिक मात्र या मैदानावरती आपल्याला उपस्थित पाहायला मिळतोय. मित्रांनो, तुम्हा सर्वांना विनंती असेल, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा, मास्कचा वापर जरूर करा. या सामन्या महत्वपूर्ण आहेत, त्याहून महत्वपूर्ण तुमचं आरोग्य आहे आणि तुमच्या आरोग्याला धक्का लागू नये म्हणून तुम्हाला वारंवार आम्ही सूचित करतोय की मास्कचं नियमितपणे पालन करा, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा. जणू कळंबोलीचा क्रिकेट रसिक हा क्रिकेट वेडा रसिक म्हणून ओळखला जातो, परंतु तत्पूर्वी आपल्या शरीराची आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे. तर हा महत्वपूर्ण असा चेंडू, एक धाव मात्र वेगाने पूर्ण केली जाते. मंगेश यावेळेस मात्र चेंडू खाली आलाय. दुसरी धाव इथे मात्र नसणारे अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं जाते. एकदा जोरदार टाळ्या नाना जाधव यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. एक षटकाराचा अपवाद वगळता अतिशय सुंदर गोलंदाजी. समीकरण मात्र उरतंय. येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी गरज असेल ती मात्र 16 या धावसंख्येची.
तर थँक्यू डीजे. आपण पाहू शकाल प्रशांत 6 चेंडू आणि 16 धाब्यांची आवश्यकता. तर येस आपण पाहिलं तर 6 चेंडू 16 धावा. आज जर आपण पाहिलं ज्या खेळाडूचा दिवस आहे असं म्हणावं लागेल, असा विश्वास दानवले याच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवला गेलाय. इथून जर आपण पाहिलं तर सामना अद्याप देखील या दोन्ही संघांच्या बाजूने बॅलन्स आपल्याला झुकलेला पाहायला मिळतोय. पहिले 2 चेंडू खूप महत्वपूर्ण असतील. जर पहिल्या 2 चेंडूंवरती एखादा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाही तर मात्र या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर कुठेतरी अग्रसर आपल्याला पाहायला मिळू शकतो, तो मात्र शिवशंभू संघ. आणि इथून जर पहिल्या 2 चेंडूंपैकी एखाद्या चेंडूवरती मोठा फटका आला तर या सामन्यामध्ये कुठेतरी आपल्याला वरचढ धरताना पाहायला मिळू शकतो, तो मात्र रॉयल संघ. तर चला प्रेक्षकांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर मैदानाच्या बाहेर जायचंय, आपल्यामुळे हा सामना थांबलेला आहे. तर चला विश्वास दानवले विनंती असेल मंगेश साळुंके आपल्याला की आपण प्लीज थोडासा स्पीड वाढवायला सांगायचं आहे. 6 चेंडू 16 धावा. टाळ्यांच्या गजरामध्ये मित्रांनो प्रत्येक चेंडूचं स्वागत करायचंय. चला आपण समजू शकाल महत्वपूर्ण सामना. नाना जाधव आपल्याला विनंती असेल की आपण प्लीज थोडस स्पीड वाढवायला मात्र सांगायचंय. अरविंद ढेकळे मैदानामध्ये आहे आणि जोपर्यंत अरविंद मैदानावरती असणार रॉयल संघ कुठेतरी विजयाच्या अशा पल्लवीत ठेवणार मित्रांनो, कारण की अरविंद ढेकळेने बऱ्याच वेळा अशा प्रकारचे पराक्रम या मैदानावरती करवून दाखवलेत. परंतु विश्वास दानवले आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये एका जबरदस्त भन्नाट फॉर्म मध्ये म्हणावा लागेल हा खेळाडू आपल्याला खेळ करताना पाहायला मिळतोय. तर विश्वाचा हा पहिला चेंडू पंचांचा इशारा मात्र येतोय अव्हांतर चेंडूचा. व्हाईट बॉल इथे मात्र असणार आहे आणि सार्थ मी म्हणेल कुठेतरी या बोनस स्वरूपाच्या 2 धावा या संघाला मिळताना पाहायला मिळत आहेत. जर आपण पाहिलं तर 2 धावांच्या मदतीने 44 धावांपर्यंत हा संघ पोहोचताना पाहायला मिळतोय. समीकरण मात्र बदलतंय. येणारे चेंडू आहेत 6 आणि जिंकण्यासाठी गरज लागणार आहे ती मात्र 14 धावांची. 6 चेंडू 14 धावा, 14 धावा 6 चेंडू. रॉयल की शिवशंभो, शिवशंभो की रॉयल. तर चला थर्ड अंपायर. तर मी संभाजी घोरपड्यांना विनंती करेन की आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये मैदानावरती जायचंय. एक अनुभवी गोलंदाज आपण पाहू शकाल. तर या दरम्यान आपण पाहिलं तर विश्वास दानवले यांनी जर सामना आपल्या संघाला जिंकवून दिला तर ऍडव्होकेट सचिन नारायण अमरुडे यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर पारितोषिक असणारे. इथे मात्र अप्रतिम गोलंदाजी केली गेली परंतु चेंडू कायदर करता येत नाहीये. काय घडतंय मैदानावरती थोडस खराब क्रिकेट आपण पाहू शकाल मित्रांनो. शिवशंभो संघाच्या माध्यमातून एक मिळालेली संधी आणि त्या संधीचं केलं गेले रॉयल संघाच्या माध्यमातून सोनं. समीकरण मात्र पुन्हा एकदा बदलतंय. येणारे चेंडू असतील 5 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 12 या धावा संख्येची. 5 चेंडू 12 धावा, 2 मोठे फटके आणि हा सामना मात्र फिनिश. परंतु ते 2 मोठे फटके लगवले जाणार का या सर्व प्रश्नांची उत्तरं अनुत्तरित होणार येणाऱ्या 5 चेंडू नंतर. नितीन मात्रे स्ट्रायकिंग एंडवरती आहे. क्षमता आहे या खेळाडूमध्ये, कुवत आहे या खेळाडूमध्ये आणि धमक आहे या खेळाडूमध्ये. मोठे मोठे फटके लगवण्याची सचिन ठोंबरे यांचा देखील इथे आगमन होताना पाहायला मिळते. नवी मुंबई पोलीस मध्ये कार्यरत सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे जो त्यांचा बोलमंत्र आहे. इथे मात्र बीट होतोय नितीन. एक धाव मात्र धावून पूर्ण केली जाते. दुसरीची संधी इथे मात्र नसणार आहे. इंजर्ड झालाय की काय मित्रांनो. चला पाणी घेऊन जायचंय आपण मैदानावरती.
तर या दरम्यान आपण पाहिलं तर 2 धावा या चेंडूवरती एकवटल्या गेल्या. देणारे चेंडू 4 विजयासाठी. 1 धाव मात्र एकवटली गेली, माफ करा. विजयासाठी 11 धाव्यांची आवश्यकता. जरूर एक हलकीशी इजा झाली नितीन म्हात्रे यांना. इच्छा असेल की ती इजा मात्र गंभीर नसावी, कारण की खूप सुंदर खेळाडू आहे. तर येस, आपण पाहिलं तर नितीन म्हात्रेंच्या नाकाशी चेंडूचा स्पर्श होताना पाहायला मिळतोय. तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. नितीन म्हात्रेसाठी शरीरावरती चेंडू लागलाय, नाकावरती चेंडू लागलाय, परंतु तरी देखील आपण पाहिलं तर हा सामना खेळायचा आहे या खेळाडूला. हे असतं स्पोर्ट्समॅन स्पिरिट, हे आहे क्रिकेटिंग स्पिरिट. एकदा जोरदार मित्रांनो टाळ्या त्याच्या स्पोर्ट्समॅन स्पिरिट साठी झाल्या पाहिजेत. समीकरण मात्र आपण पाहू शकाल आमच्या पीटीसी टीमच्या माध्यमातून स्क्रीनवरती. तर येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. जर सामना बरोबरीमध्ये सुटला तर नाणेफेक जिंकणारा संघ मात्र या सामन्याचा विजयस्पद घोषित केला जाईल. 4 चेंडू 11 धावा. जोरदार टाळ्या मित्रांनो पुन्हा एकदा या सामन्यामध्ये. तर यावेळेस आपण पाहिलं तर अरविंद डेकळेच्या माध्यमातून घानाघाती प्रहार, चेंडू स्क्वेअर लेग सीमा रेखा पार. यावेळेस लगावतो एक निर्णायक चौकार. SM तर आपण पाहू शकाल एक निर्णायक चौकार येतोय. 3 चेंडू 7 धावा. तर येस, आपण पाहू शकाल येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. अतिशय महत्वपूर्ण सामना आहे मित्रांनो. कोणी विचार केला नसेल या क्षणापर्यंत हा सामना जाईल. तर यावेळेस मात्र मोठा फटका. विजय षटकार फलंदाज अरविंद डेकळेच्या बॅटमधून. चुकीला माफी नाही. चुकीला माफी नाही. एक धाव बाकी आहे, माफ करा. स्कोर लेवल झालेली आहे. 1 रन अजून देखील बाकी आहे. तसंच विनंती असेल संघर्ष संघाचे संघनायक
आपण टॉस साठी संपर्क साधायचा आहे. 57 धावा झालेल्या आहेत. स्कोर लेवल झालेली आहे मित्रांनो. नाणेफेकीच्या बळावरती जरूर रॉयल संघाने हा सामना जिंकलाय, परंतु औपचारिकता जर हा सामना जिंकायचा असेल तर येणाऱ्या 2 चेंडून मागे 1 धावी करावी लागेल या संघाला. माफ करा, मी म्हंटल विजयी षटकार, परंतु नाहीये. दोन बॉल 1 रन. तर स्कोर लेवल झालेली आहे मित्रांनो. येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 1 धावेची आवश्यकता. तर यावेळेस आपण पाहिलं तर मित्रांनो निर्धाव स्वरूपाचा चेंडू मात्र आलेला आहे. आता मात्र येणारा 1 चेंडू आणि विजय धावेची आवश्यकता असेल. नाणेफेकीचं महत्व इथून जर हा चेंडू निर्धाव गेला तर मात्र समजेल ते शिवशंभो या संघाला, कारण की जो संघ नाणेफेक जिंकतो त्या संघाला मात्र जर सामना बरोबरीमध्ये झाला तर विजयपद घोषित केलं जातं. इथून जर हा चेंडू निर्धाव आला तर या सामन्यामध्ये काहीच मागात पडू शकतं शिवशंभो संघाला, परंतु बिग हिट केला जातोय. आणि इथे मात्र सामना समाप्त केला जातोय. चला दोन्ही संघांना विनंती, हस्तांदोलन करायचं आपण.